जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. तर ही नदी बघा आमची, जी भाजीच भाजी होती काही दिवसापूर्वी, आज बघा कोरडी ठणठणाने आणि नुसते दगडच आहेत. आणि ज्यावेळेस पाणी असतं ना त्यावेळेस खूप खूप सुंदर दिसते आमची नदी. आणि आज बघा अशी, पण तरी आम्हाला तिचा अभिमान आहे, कारण त्या नदीमुळं आमच्या विहिरीला पाणी आहे आणि आमच्या शेतात पीक येत आहे. त्यामुळं आम्ही तिचं, आणि तिचं नाव लावकी. भरपूर जणांनी विचारलं, कारण ती अशी लावा घेते ती. आणि बरेच जण म्हणे की तुम्ही नाल्यामध्ये धुताय म्हणे भाजी. हा नाला दिसतोय का बघा बरं, ही नदी. आणि ही डोंगरातून वाहते ती, एकदम डोंगरातून वाहते ती. शुद्ध पाणी येत एकदम झऱ्यात, डोंगरातून झिरपून पाणी येतं बाहेर. डोंगरातनं जिरपून आलेलं पाणी आहे ते निसर्गाचं. ते डोंगर फुटी झाल्यानंतर नाही का पाणी येत, तर तसं एकदम शुद्ध पाणी. आणि गाव पण इथून लांब आहे, त्यामुळं एकदम स्वच्छ पाणी असतं. आणि स्वच्छ पाण्यामध्ये एक शेतकरी कधीच खराब पाण्यामध्ये धुणार नाही, कारण त्याची भाजी रोज ज्या मार्केटला जाते ना, आज खराब भाजी खराब पाण्यात धुतली तर ती उद्या सडून जाते. उद्या घेईल का ती ना कोणी मार्केटमध्ये. म्हणून तो काळजी घेतो. आणि लोकांचं पण जीवन आपल्याच अवलंबून आहे, आम्हाला जाणीव ह्या गोष्टीची. त्यामुळे असं कधीच करत नाही. तर थांबूया. राधे राधे.